मॅच चालू करण्यापूर्वी आपण एक छोटासा सत्कार या ठिकाणी व्यासपीठावरून करत आहोत। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या युवक जिल्हा उपाध्यक्षपदी आपल्या सर्वांचे लाडके अर्जुन गेंड सरांची नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचा छोटासा सत्कार आपण या व्यासपीठावरून करत आहोत। एसपी ग्रुप आयोजित आमदार चषक 2022 च्या वतीने सन्माननीय अर्जुन गेंड सरांचं मनपूर्वक हार्दिक अभिनंदन। राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जिल्हा युवक उपाध्यक्षपदी दादांची निवड झाली आहे, त्याबद्दल अर्जुन गेंड सर आपलं मनपूर्वक हार्दिक अभिनंदन आम्ही या ठिकाणी करतोय। अशीच उत्तर प्रगती आपल्या माध्यमातून खूप चांगलं समाजसेवेचं काम या ठिकाणी घडत राहू हीच आम्ही आई जगदंबे चरणी प्रार्थना करतोय। एसपी ग्रुप आयोजित आमदार चषक 2022 तासगाव कवटेमंकाळ विधानसभेच्या कार्यसम्राट, कार्यसक्षम, कार्यतत्पर, सेवाभावी दमदार आमदार सन्माननीय श्रीमती सुमनताई आराराबा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य दिव्यशी फुलपिच मर्यादित षटकांची ओव्हरआर्म टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा। दोन्ही संघांना विनंती, आपला एक राखीव खेळाडू सर्वप्रथम आपण कमेंट्री बॉक्स मध्ये पाठवायचा आहे। मॅच थांबवा पंच। दोन्ही संघांनी आपला एक राखीव खेळाडू कमेंट्री बॉक्स मध्ये सर्वप्रथम पाठवून द्या। मळणगाव स्पोर्ट्स क्लब मळणगाव आणि ईगल स्पोर्ट्स क्लब रांजणी राखीव खेळाडू कमेंट्री बॉक्स मध्ये पाठवून द्यायचंय, तोपर्यंत मॅच चालू करायची नाहीये। सुस्वागतम। एसपी ग्रुप आयोजित आमदार चषकामध्ये आलेल्या सर्व मान्यवरांचं, उपस्थित सर्व खेळाडूंचं आणि या स्पर्धेचा आनंद घेत असलेल्या सर्व टेनिस बॉल क्रिकेट चाहत्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत। कृष्णा पवार, एक हाय व्होल्टेज ड्रामा आपण या मॅच मध्ये बघणार आहोत। दोन बलाढ्य, दोन मजबूत आणि मातब्बर संघ एकमेकांच्या विरोधामध्ये उभे ठाकलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत। विशेषतः कृष्णा पवार हा आयकॉन खेळाडू म्हणून आपल्याला पाहायला मिळतोय, तो मळणगाव स्पोर्ट्स क्लब मळणगाव संघाच्या माध्यमातून। दुसऱ्या बाजूने मात्र त्याच्या जोडीला आहे गणेश पवार। बॉलिंग मार्क वरती हर्षदच्या पहिल्या बॉलवरतून निर्धाव चेंडू आला आणि त्यानंतर मात्र कृष्णा पवारने फाईन लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे चौकार ठोकलाय। कृष्णा पवार आता मात्र आपल्या बॅटचा फेस ओपन करतोय। गोलंदाज हर्षलच्या गोलंदाजीवरती चौकार आलाय कृष्णा पवारच्या बॅटमधून। यावेळेला फुलर लेनचा बॉल लॉफ्ट करतोय चेंडूला, एक्स्ट्रा कव्हर रिजन बाउंड्री लाईनच्या पलीकडे वन बाउंड, सीमा पार फरार मिळतील धावा 4 आणि हा येतोय खणखणीत एसपी ग्रुप आयोजित आमदार चषक चौकार। मैदानावरती पवारांचं अधिराज्य गाजवताना हे सगळे फलंदाज पाहायला मिळत आहेत। संदीप पवार, मचिंद्र पवार आणि आता मात्र कृष्णा पवार मळणगाव संघाच्या माध्यमातून आयकॉन खेळाडू म्हणून मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय। बॅक टू बॅक 2 चौकार येत आहेत कृष्णाच्या बॅटमधून। ओव्हर द विकेट, या वेळेला मात्र पॉइंट बाउंड्री लाईनच्या पलीकडे ट्रॅव्हल करतोय बॉल। 4 धावांसाठी आणखीन एक चौकार, 3 चौकारांची हॅट्रिक कृष्णा पवारच्या बॅटमधून होताना पूर्ण होते। गोलंदाजी एक्सिलेंट वर्क बाय कृष्णा पवार। बॅक टू बॅक 3 चौकारांची हॅट्रिक या ठिकाणी त्याने पूर्ण केली आहे। पहिला चेंडू निर्धाव आला, त्यानंतर मात्र मगाशी संदीप पवारने अशीच बॅटिंग केली। आकुट टप्प्याचा बॉल, या वेळेला मात्र फटका मिस होतोय। पुल करण्याचा प्रयत्न करत होते कृष्णा, थोडासा कमी गतीने पुढे सरकला। टप्पा पडल्यानंतर चेंडू बॉलिंग मार्क वरती हर्षदला आपण बघतोय। हर्षलच्या गोलंदाजीतला मात्र हा 5वा चेंडू जो मात्र निर्धावरित्या पूर्ण केला गेला। शेवटचा एक चेंडू आता मात्र या ओव्हर मधला शिल्लक, मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक, ज्याचा फायदा मात्र प्रत्येक मॅच मध्ये मात्र फलंदाज उचलताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। यावेळेला पुन्हा एकदा लॉफ्ट केले, एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईन पलीकडे 4 धावा, 4 चौकार या ओव्हर मधून। संघाची धावसंख्या पहिल्या षटकानंतर 16 धावा। 2 निर्धाव चेंडू, उर्वरित 4 चेंडूंवरती 4 चौकार। कृष्णा पवार
आपण पाहतोय एसपी ग्रुप आयोजित आमदार चषक 2022 ची ही स्पर्धा एसपी ग्रुपच्या माध्यमातून भव्य दिव्य अशी देखणी दिमागदार आणि दैदिप्यमान अशी मर्यादित षटकांची फुल पिच ओव्हरआर्म टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा तासगाव कवठे महांकाळ विधानसभेच्या कार्यसम्राट आमदार सन्माननीय श्रीमती सुमनताई आराराबा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त या स्पर्धेचं आयोजन आणि या स्पर्धेचा आजचा दुसरा दिवस. खरं तर कालच्या दिवसापासून या स्पर्धेची सुरुवात झाली. स्पर्धेचा उद्घाटन सोहळा आपण पार पाडला तो युवकांचे प्रेरणास्थान सन्माननीय रोहितदादा पाटील. खरं तर रोहितदादांची कामाची पद्धत आपण जर पाहिला तर अगदी कमी वयात रोहितदादांनी आपलं नाव लौकिक केलं, राजकारणामध्ये पाऊल टाकलं आणि राजकारणामध्ये पाऊल टाकल्यानंतर एक दिमागदार सुरुवात आणि एक विरोधकांना नक्कीच कुठेतरी त्यांची दखल घ्यावी लागते. आणि आज मात्र रोहितदादांच्या माध्यमातून या स्पर्धेचा उद्घाटन सोहळा संपन्न झाल्यानंतर आज स्पर्धेचा दुसरा दिवस संपन्न होताना आपल्याला पाहायला मिळतोय. स्पर्धेतल्याच्या दुसऱ्या दिवसातील तिसरी मॅच मैदानाच्या आतमध्ये सुरू होताना आपल्याला पाहायला मिळते. आयकॉन खेळाडू म्हणून जर आपण पाहिलं तर बॉलिंग मार्कवरती जावेद गोलंदाजीसाठी सज्ज होतोय ईगल स्पोर्ट्स रांजणी संघाच्या माध्यमातून. डावखुरी आताचा फलंदाज आहे समोर गणेश पवारला मात्र पहिल्या चेंडूवरती बीट केलंय. गणेश पवार यावेळेला ऑफ ड्राईव्ह करण्याच्या प्रयत्नामध्ये दिसत होता. टप्पा पडल्यानंतर बॅटचा स्विंग खूप चांगला पाहायला मिळाला जावेदच्या गोलंदाजीवरती. गणेश शिंदे माफ करा गणेश शिंदे आणि कृष्णा पवार अशी जोडी मैदानामध्ये आहे. स्ट्राईकवर आहे गणेश शिंदे. डावखुरी आताचा फलंदाज जावेदच्या पुढील चेंडूसाठी यावेळेला फ्लाईट देण्याचा प्रयत्न केला परंतु फुल टॉस बॉल मिळालाय. वाईडिश लॉंग ऑन बाउंड्री यांच्या पलीकडे पाठवतोय गणेश. आपल्या बॅटिंगचा श्री गणेश होताना पाहायला मिळतोय गणेशच्या बॅटमधून येणाऱ्या षटकारासोबत. तसं पाहिलं गेलं तर ईगल स्पोर्ट्स क्लब रांजणी यांनी याच मैदानावर या हंगामामध्ये 3 फायनल मॅच मध्ये विजय प्राप्त केलाय. 3 स्पर्धा या मैदानावरती त्यांनी जिंकल्यात आणि या चौथ्या स्पर्धेमध्ये आज मात्र त्यांना खेळताना म्हणजे एक नवीन स्पर्धा त्यांच्यासाठी आहे आणि या स्पर्धेमध्ये सुद्धा कुठेतरी विजेतेपदाच्या दिशेने वाटचाल करण्याचा त्यांचा प्रयत्न असेल. एक मजबूत एक बलाढ्य संघ म्हणून ईगल स्पोर्ट्स रांजणी संघाकडे पाहिलं जातं. वाईडिश लॉंग ऑन रिजन बाउंड्री लाईन वरती हा फटका गणेश शिंदेच्या बॅटमधून. जावेद एका हायम ऍक्शन सोबत गोलंदाजी करतोय. यावेळेला एक्स्ट्रा कव्हर मध्ये फटका एक्झिक्यूट केलाय अलॉंग विथ द कार्पेट. फिल्डर पाणी मागे तैनात. 2 धावा घेतले. चांगला फटका खूप चांगला ड्राईव्ह पाहायला मिळतोय कव्हर ड्राईव्हच्या स्वरूपातला गणेश शिंदेच्या बॅटमधून. ऑफ ड्राईव्हवरती 2 फटके या ठिकाणी खेळण्याचा प्रयत्न केला परंतु एका अगोदर फटक्यावरती अपयश प्राप्त झालं होतं आणि या फटक्यावरती मात्र यशस्वी ठरतायत. खूप चांगला कव्हर ड्राईव्ह. 2 धावा या ठिकाणी घेतल्या गेल्या. यावेळेला हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न लॉफ्ट केले चेंडूला लॉंग ऑफ क्षेत्राच्या दिशेने. फिल्डर मात्र तैनात. पात्र चेंडू पार करतोय फिल्डरला सीमारेषा पलीकडे. 4 धावांसाठी आमदार चषक बॅटवर घेतला चेंडूला लॉंग ऑफ मध्ये फटका खेळला. 2 खेळाडू जो मात्र एक खेळाडू जो आहे तो मगाशी लॉंग ऑफ मध्ये होता तो यावेळेला एक्स्ट्रा कव्हर मध्ये येऊन तैनात झाला होता आणि दुसरा खेळाडू जो आपण पाहिला तो लॉंग ऑन वरून या चेंडूला अडवण्यासाठी धावत होता. 2 खेळाडूंच्या मधून मात्र हा चेंडू सीमारेषेच्या पलीकडे चाललाय. 4 धावांसाठी हा चौकार जावेदच्या गोलंदाजीवरती गणेश शिंदेच्या बॅटमधून. 4 धावा आल्या. संघाचं धावफलक मात्र 4 धावांसोबत 28 धावा. दुसरं षटक प्रगतीपथावर. पहिल्या षटकातून 16 धावा आल्या. त्यानंतर जावेदनं या ओव्हरची सुरुवात केली ती निर्धाव चेंडूनं. त्यानंतर एक षटकार ठोकला गेला तो मात्र वाईडिश लॉंग ऑन बाउंड्री लाईनवरती गणेशच्या बॅटमधून. त्यानंतर 2 धावा आणि चौथ्या चेंडूवरती चौकार. अशा पद्धतीने मात्र धावफलक 1.4 षटकांच्या समाप्ती अखेरीस 28 धावांवरती. स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न यावेळेला मात्र बॅक ऑफ गुड लेंथ पिचिंग करण्याचा प्रयत्न होता. वेग थोडासा वाढवलाय. एक चांगली हायम ऍक्शन जावेदच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. उत्कृष्ट दर्जाची बॉलिंग ऍक्शन. यावेळेला लोअर फुल टॉस बॉल 1 बाउन्स खेळाडूच्या हातामध्ये. एक्स्ट्रा कव्हर मधून आता मात्र एक फिल्डर आतमध्ये घेतलाय. वाईडिश लॉंग ऑफ मध्ये एक फिल्डर तैनात केला आणि एक्स्ट्रा कव्हर आणि मिड ऑफ मध्ये एक फिल्डर तैनात केला गेलेला आपण पाहिला तो म्हणजे जर्सी नंबर 07 मध्ये. ज्या ठिकाणी मात्र त्याच्या हातामध्ये हा चेंडू येतोय. 1 बाउन्स खेळाडूच्या हातातून थ्रो केला जाईल. गोलंदाजाकडे माघारी परतावला जाईल चेंडू. कोणती धाव नाहीये शेवटच्या चेंडूवरती. निर्धाव चेंडूने मात्र दुसऱ्या षटकाची सांगता होताना आपल्याला पाहायला मिळते आणि 2 षटकानंतर धावफलक मात्र जागेवर स्थिरावलेला आपल्याला पाहायला मिळेल. 14 धावा प्रति षटकाच्या सरासरीने मात्र धावफलकावरती धावा आहेत त्या 28.
चांगली सुरुवात केली आहे कृष्णा पवार आणि गणेश शिंदेच्या जोडीने. कृष्णानं 4 चौकार ठोकले पहिल्या ओव्हरमध्ये, तर दुसऱ्या ओव्हरमधून मात्र गणेश शिंदे जो मात्र 1 षटकार 1 चौकार 1 दुहेरी धावेचा फटका खेळत मात्र संघाच्या धावफलकाला नेऊन पोहोचतोय 28 धावांवरती. पहिल्या ओव्हरमधून 16 धावा, दुसऱ्या ओव्हरमधून 12 धावा. दरम्यान या स्पर्धेला सदिच्छा भेट देण्यासाठी कवटे महांकाळचे सन्माननीय पोलिसांना भोसले साहेबांचं मैदानामध्ये आगमन, त्यांचंही या ठिकाणी हार्दिक हार्दिक असं स्वागत आहे. आणि त्याचबरोबर पुढारी वृत्तपत्राचे सन्माननीय पत्रकार दिलीपजी जाधव साहेबांचं व्यासपीठावर आगमन होत आहे. तर दिलीपजी जाधव साहेब, आपलंही या ठिकाणी पुन्हा एकदा मनपूर्वक हार्दिक स्वागत. आपण पाहतोय SP ग्रुप आयोजित आमदार चषक 2022 ची ही स्पर्धा दिवस क्रमांक 2 सामना क्रमांक 3 मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. ज्या ठिकाणी एका बाजूला मळणगाव स्पोर्ट्स क्लब मळणगाव आणि विरोधामध्ये आहे ईगल स्पोर्ट्स क्लब रांजणी. 2 षटकांचा खेळ समाप्त. 28 धावा धावफलकावरती मळणगाव संघाच्या खात्यामध्ये आणि बॉलिंग मार्कवरती मात्र नवीन गोलंदाज गोलंदाजीसाठी सज्ज होतो तो म्हणजे बाबर. पहिला बॉल या वेळेला बाबरच्या बॉलवरती चढवलाय हल्ला. कृष्णा पवारच्या बॅटचा बोलतोय. या ठिकाणी येणार हा उत्तुंग आसमानी षटकार. बाबरच्या पहिल्याच चेंडूचा घेतलाय पुरेपूर समाचार. पाठवलाय चेंडू डीप मिड विकेट बाउंड्री लाईन पलीकडे. 6 धावांसाठी षटकार. सुंदर फटका. यावेळेला वाट पाहिली, वेटिंग केलं आणि वेट करत मात्र चेंडूला पाठवतो वाईडिश लॉंग ऑन सीमारेषेच्या दिशेने. फिल्डर पाठीमागे उपस्थित. एक धाव घेतली, दुसऱ्याचा प्रयत्न होतोय. चांगलं रनिंग बिटवीन द विकेट. यावेळेला पावित्रा खूप लवकर घेतला गेला होता, खूप लवकर फ्रंट फुटवर आले. चेंडू मात्र टप्पा पडल्यानंतर थोडासा कमी गतीने पुढे सरकतोय. यावेळेला बॅटच्या रडार मध्ये मिळतोय. स्ट्रेट डाऊन द ग्राउंड ओव्हर द फेन्स. स्टँड अँड डिलिव्हर्ड हँडसम असा षटकार कृष्णा पवारच्या बॅट मधून येताना आपल्याला पाहायला मिळतोय. वरती जबरदस्त बॅटिंग, अप्रतिम फटकेबाजी कृष्णा पवार आणि गणेश शिंदे. यावेळेला कट करतायत बॉलला. गॅप मधून फटका खेळलाय. 4 धावांसाठी श्री व्यंकटेश्वरा फर्निचरला दिली जाणारी सलामी. आमदार चषक चौकार पुन्हा एकदा कृष्णा पवारच्या बॅट मधून. एकेरी दुहेरी धावांवर जास्त विश्वास नाहीये. चौकार आणि षटकारांची आतिषबाजी करायची. संघाच्या धावसंख्येला एका चांगल्या स्थितीमध्ये नेऊन पोहोचवायचंय. हाच कुठेतरी निर्धार आहे कृष्णा पवारच्या माध्यमातून. आतापर्यंत जर आपण पाहिलं तर कृष्णा पवारच्या बॅट मधून एकूण 5 चौकार आले, 2 षटकार आले आणि फक्त 1 दुहेरी धावेचा प्रयत्न त्याने यशस्वी केला मागील बॉलवरती. 10 चेंडू आणि 34 धावांवरती वैयक्तिक बॅटिंग करताना आपल्याला पाहायला मिळतोय. अकुटप्याचा बॉल यावेळेला लॉफ्ट करतोय चेंडूला. कव्हर पॉइंट बिल्डर मध्ये एक सिंगल धाव घेतली गेली. चांगला फटका त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. कृष्णाच्या बॅटमधून आता मात्र ही पहिली सिंगल धाव घेतली गेली. स्ट्राइक रोटेट केली गेली. गणेश शिंदे डावखुरी हाताचा फलंदाज येतोय स्ट्राइक वरती. संघाचं धावफलक मात्र 47 धावांवरती आहे. यावेळेला स्ट्रेट डाऊन द ग्राउंड क्लासिकल फटका खेळण्याचा प्रयत्न अर्धवट मनानं अपुऱ्या ताकदीनिशी. वरती अंपायर सेट खेळण्याचा प्रयत्न केला गणेश शिंदेनं. तो फटका मात्र फसलाय आणि गणेश शिंदे तंबूच्या आसऱ्याला येऊन बसलाय. हा पहिला झटका लागेल मात्र मळणगाव स्पोर्ट्स क्लब मळणगाव संघाला. बाबरच्या गोलंदाजीला मात्र यश प्राप्ती होतीये आणि हा पहिला विकेट या ठिकाणी येताना आपल्याला पाहायला मिळतोय 3ऱ्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवरती.
3 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 3 षटकांनंतर संघाची धावसंख्या जर आपण पाहिला तर 47 धावा. हा पहिला विकेट या ठिकाणी गणेश शिंदेच्या स्वरूपातला आपण येताना पाहतोय. खूप चांगल्या फॉर्म मध्ये फलंदाजी करत होता गणेश शिंदे. नवीन ओव्हरची या ठिकाणी सुरुवात करण्यासाठी बॉलिंग मार्कवरती मात्र रोहित, गणेशच्या जागेवरती जन्मंजय फलंदाजीसाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. स्ट्राईकवर आहे यावेळेला कृष्णा पवार, टेनिस क्रिकेट विश्वातील एक मोठं नाव. मैदानाच्या आतमध्ये SP ग्रुप आयोजित आमदार चषक 2022च्या माध्यमातून विस्फोटक अशी बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये सादर करतोय आपल्या संघासाठी. आज आयकॉन खेळाडू म्हणून मळणगाव स्पोर्ट्स क्लब मळणगाव या संघाच्या माध्यमातून मैदानामध्ये दाखल झालाय. रोहितच्या पहिल्या चेंडूसाठी मात्र स्ट्राईकवर आहे कृष्णा. राईट आर्म राऊंड विकेटचा मारा कृष्णाच्या बॅट मधून यावेळेला उंच फटका आहे. एलिव्हेशन मिळेल का? फिल्डर चेंडू खाली आहे परंतु डिस्टन्स क्लिअर जातंय. आणखीन एक षटकार कृष्णा पवारच्या बॅट मधून येताना आपल्याला पाहायला मिळतोय आमदार चषक 2022 मधला. खूप चांगला फटका कृष्णाच्या बॅट मधून. आणि आज आपण प्रत्येक बॉल नंतर प्रत्येक ज्या ठिकाणी बॅनरच्या ठिकाणी हा चेंडू जातोय त्या प्रत्येक पुरस्कर्त्याचं नाव या ठिकाणी घेतोय. परंतु जिद्द फॅब्रिकेशनचं खूप चांगलं सहकार्य, कारण हे बॅनर्स जे मैदानाच्या चारी बाजूला आपल्याला पाहायला मिळत आहेत त्याच्यासाठी मात्र खूप चांगलं सहकार्य आमच्या आयोजन समितीला केलंय ते जिद्द फॅब्रिकेशन सर्वेसर्वा तौफिक जी मुल्ला यांनी. तौफिक जी आपलंही या ठिकाणी मनपूर्वक हार्दिक स्वागत. यावेळेला वन बाउन्स फिल्डरच्या हातामध्ये येतोय चेंडू, जाईल वन बाउन्स सीमारेषेच्या दिशेने. काय घडतंय बघूया, काय निर्णय येईल पंचांकडून. एकदा अडवला, दुसऱ्यांदा बाउंड्री लाईनच्या दिशेने ट्रॅव्हल करत होता बॉल, अगदी जंप केली आणि मग चेंडूला आत ढकलण्याचा प्रयत्न केला. थोडासा निर्णय जो आहे तो कन्फ्युजिंग आहे, त्यामुळे आमचे जे बाउंड्री पंच आहेत ते कुठेतरी या चेंडूची पाहणी करतील आणि मग पंचांकडे निर्णय कळवतील. खेळाडूंनी निर्णय देऊ नका पंचांना, आयोजन समितीचे बाउंड्री पंच त्या ठिकाणी आहेत. त्यावेळेला फ्लिक केलंय, बॉटम हँडचा खूप चांगला वापर, वाईड लॉंग वर फिल्डर तैनात. कॅच या ठिकाणी निसटते, कृष्णा पवारला मिळतंय जीवनदान. एक मोठी चुकी या ठिकाणी केली आहे खेळाडूने. कृष्णा पवारचा झेल सोडला आणि त्याला मात्र आपण आता जीवनदान दिलाय, त्याचा फायदा तो जरूर उचलणार आहे. दरम्यान संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर आतापर्यंत 56 धावा मळणगाव स्पोर्ट्स क्लब संघाच्या खात्यामध्ये आहेत. फलंदाजीसाठी मात्र जन्मंजयला आपण बघू शकता स्ट्राईक वरती. रोहितच्या पुढील चेंडूवरती यावेळेला जन्मंजय आपल्या बॅटचा फेस ओपन करतोय. वाईड लॉंग ऑन रिजन बाउंड्री लाईनच्या पलीकडे कडक कळकळीत प्रहार, चेंडू सीमारेषा पार. कृष्णा पवार तर दुसऱ्या बाजूने मात्र जन्मंजय आपल्या नावाचा जय जयकार करतोय. पहिल्याच बॉल वरती या ठिकाणी फेस करत असताना षटकार येतोय जन्मंजयच्या बॅट मधून. रोहितच्या गोलंदाजीवरती यावेळेला मात्र खोलवर पद्धतीचा एक सटीक यॉर्कर हाताळला गेला. ऑफस्टिक आणि गाईडलाईन पकडून गोलंदाजी केली यावेळेला रोहितने. अगदी वेगाने चेंडू हाताळला गेला होता. या वेगाचं उत्तर मात्र फलंदाज जन्मंजयकडे नाहीये. यष्टीरक्षक मात्र सांगत होते. चौथं षटक प्रगतीपथावर, 5 चेंडू पूर्ण झाले, शेवटचा एक चेंडू शिल्लक रोहितच्या षटकातील. धावसंख्या मात्र षटकारानंतर एक निर्धाव चेंडू आला, धावफलकावर धावा आहे त्या 62.
एक मोठं धावफलक उभारण्याचा कुठेतरी प्रयत्न केलाय. मागील मॅच मध्ये जर आपण पाहिलं तर 51 धावांचं लक्ष होतं. पहिल्या मॅच मधून 56 धावा आल्या होत्या. यावेळी लाकूड टप्प्याचा बॉल इनसाइड एज घेतोय. लॉंग स्टॉप रिजन मध्ये चाललाय. सफा पान पॉइंटच्या बॅनरच्या दिशेने 4 धावांसाठी आणखीन एक चौकार या वेळेला येताना आपल्याला पाहायला मिळतो जन्मंजेच्या बॅट मधून. चौथ्या ओव्हरचा शेवटचा बॉल जो मात्र 4 धावांसाठी. धावसंख्या 4. येणारे जेवढे संघ असतील आपली फलंदाजी ज्या वेळेला असेल आपण त्यावेळेला खेळाडू कक्षामध्येच बसायचंय. जो संघ खेळाडू कक्षामध्ये बसणार नाही त्या संघाला 3 धावांची पेनल्टी या ठिकाणी आयोजकांच्या माध्यमातून घोषित करण्यात आलेली आहे. 4 ओव्हर नंतर धावसंख्या मात्र झाली ती 66. मळणगाव स्पोर्ट्स क्लब मळणगाव विरुद्ध ईगल स्पोर्ट्स क्लब रांजणी. याच मैदानावरती ज्या रांजणी संघाने 3 मेगा फायनलचे सामने जिंकले, 3 स्पर्धांचं अंतिम विजेतेपद पटकावलंय, तो ईगल स्पोर्ट्स रांजणीचा संघ वेळेला गोलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळतोय. बॉलिंग मार्कवरती शेवटच्या ओव्हरसाठी मात्र जावेद एक आयकॉन खेळाडू म्हणून आज रांजणी संघाच्या माध्यमातून आपण त्याला पाहतोय. एक ओव्हर या अगोदर हाताळली जावेदने, ज्यामधून त्याने 12 धावा खर्च केल्या, ज्यावर कृष्णा पवारने मात्र खूप चांगली फटकेबाजी केली आणि कृष्णा पवारला एक जीवनदान मिळाले. शेवटच्या ओव्हरमध्ये त्याचा फायदा मात्र जरूर उचलण्याचा प्रयत्न कृष्णा पवार करेल. आयकॉन खेळाडू विरुद्ध आयकॉन खेळाडू, बेस्ट वर्सेस बेस्ट. जावेद विरुद्ध कृष्णा. फुल टॉस बॉल वाईडिश लॉंग ऑन मध्ये फटका केलाय गॅप मधून. हा बॉल सरळ बॅनरवर लागतोय गोमटेज टोबॅको सेंटरच्या मेशर्स शिवकृपा मशिनरीच्या 6 धावांसाठी हा षटकार. आणि याचबरोबर कृष्णा पवारचा अर्धशतक या ठिकाणी पूर्ण होतोय. 15 चेंडू आणि 50 धावांची वैयक्तिक खेळी मळणगाव संघासाठी. एकदा जोरदार टाळ्या मित्रांनो कृष्णा पवार साठी. एसपी ग्रुप आयोजित आमदार चषक. यावेळेला लोअर फुल टॉस गतीमध्ये परिवर्तन करण्याचा प्रयत्न, फ्लाइट दिली गेली होती. आणि या ठिकाणी पवारांचं अधिराज्य बघा, खर तर संपूर्ण हिंदुस्थानच्या राजकारणामध्ये पवारांचं अधिराज्य राहिलंय आणि या आमदार चषकामध्ये सुद्धा पवारांचं अधिराज्य राहताना आपल्याला पाहायला मिळतंय. टप्प्याचा बॉल यावेळेला हुक करण्याचा प्रयत्न, शॉर्ट फाईन लेग मध्ये ट्रॅव्हल करतोय बॉल. टप्पा पडल्यानंतर अगदी वेगाने पुढे सरकलाय. फाईन लेग बाउंड्री आणि पलीकडे चौकार येतोय कृष्णा पवारच्या बॅट मधून. सन्माननीय सचिनजी माळी, आपल्याला विनंती असेल आपण कृपया व्यासपीठावरती यायचंय. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सन्माननीय राष्ट्रीय अध्यक्ष नामदार शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या नेतृत्वाखाली आज मात्र या आमदार चषकाचं आयोजन आपण पाहत असू. एसपी ग्रुपच्या माध्यमातून या स्पर्धेचे एक दैदिप्यमान देखणं दिमागदार आयोजन. राष्ट्रवादी चषक आपण पाहिला मुंबई सारख्या शहरामध्ये खूप मोठ्या प्रमाणात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून भरवला गेला आणि त्यानंतर आज मात्र आपल्या कवटे महांकाळ नगरीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि त्याचबरोबर एसपी ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने आज मात्र या आमदार चषक 2022चं आयोजन आपल्या तासगाव कवटे महांकाळ विधानसभेच्या कार्यसम्राट आमदार सन्माननीय श्रीमती सुमनताई आराराबा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त या भव्य दिव्य स्पर्धेचं आयोजन आपण पाहत आहोत. व्हाईट बॉलचा इशारा मात्र पंचांकडून या ठिकाणी येताना आपल्याला पाहायला मिळतोय. एक अतिरिक्त धाव संघाच्या धावफलकावरती अंकित केली जाते. धावसंख्या 77 धावांवर आतापर्यंत. 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत आणि त्या 2 चेंडूंपैकी एक चेंडू कृष्णाने पाठवलाय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे. आणि या स्पर्धेचा उच्चांक, धावसंख्येचा उच्चांक गाठलाय मात्र तो मळणगाव स्पोर्ट्स क्लब मळणगाव संघाने. संघाची धावसंख्या 83 धावा. शेवटचा एक बॉल शिल्लक आहे. जावेद विरुद्ध कृष्णा. इनिंग मधला शेवटचा बॉल. यावेळेला फ्लाइट देण्याचा प्रयत्न, त्याला सुद्धा स्वीप केलाय. पाठवतोय बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे. आणखीन एक षटकार कृष्णाच्या बॅट मधून येताना पाहायला मिळतोय.
संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते या षटकारासोबत 5 ओव्हरच्या समाप्ती अखेरीस 89 धावांवरती जिंकण्यासाठी रांजणी स्पोर्ट्स क्लब ईगल स्पोर्ट्स क्लब रांजणी संघाला 90 धावांची आवश्यकता. रांजणी संघाला ही मॅच जिंकण्यासाठी 90 धावांचं लक्ष्य पूर्ण करायचंय. दरम्यान प्रगतशील बागायतदार सन्माननीय सचिनजी माळी यांचं मैदानामध्ये आगमन झाले. तर सचिनजी माळी सर, आपण कुठे असाल तर आपल्याला मी विनंती करतोय की आपण व्यासपीठावर येऊन विराजमान व्हायचंय. आपण पाहत आहोत एसपी ग्रुप आयोजित आमदार चषक 2022 स्पर्धेचा आजचा दुसरा दिवस. पहिल्या फलंदाजीच्या माध्यमातून जर आपण पाहिलं तर 5 ओव्हरमध्ये मळणगाव स्पोर्ट्स क्लब मळणगाव संघाने एका गड्याच्या मोबदल्यात 89 धावा बनवल्या. जिंकण्यासाठी 90 धावांचं एक मोठं लक्ष्य. खरं तर या स्पर्धेतला धावसंख्येचा उच्चांक आता मात्र गाठायचा आहे तो ईगल स्पोर्ट्स क्लब रांजणी संघाला. विस्फोटक अशी बॅटिंग आपल्याला पाहायला मिळाली. कृष्णा पवारच्या माध्यमातून पहिल्या इनिंगमध्ये एकूण 6 चौकार 6 षटकारांच्या जोडीनं 20 चेंडूंचा सामना करत त्यांनी वैयक्तिक 66 धावा बनवल्या. संघाचा धावफलक मात्र 89 धावांवरती. जिंकण्यासाठी ईगल स्पोर्ट्स क्लब रांजणी संघाला 90 धावांची आवश्यकता. दरम्यान या स्पर्धेच्या माध्यमातून आलेल्या सर्व मान्यवरांचं, उपस्थित सर्व खेळाडूंचं आणि या मॅचचा या स्पर्धेचा आनंद घेत असलेल्या सर्व टेनिस बॉल क्रिकेट चाहत्यांचं मोस्ट वेलकम, सुस्वागतम, मनपूर्वक हार्दिक सहर्ष सोनेरी स्वागत. भव्य दिव्य अशी मर्यादित षटकांची ओव्हरआर्म टेनिस बॉल फुल पिच क्रिकेट स्पर्धा आपण पाहत आहोत एसपी ग्रुपच्या माध्यमातून. 5 दिवसांचं आयोजन, ज्यामध्ये काल आपण या स्पर्धेचा उद्घाटन सोहळा संपन्न करत पहिल्या दिवसातील 8 संघांचा खेळ पाहिला, ज्यामधून शिवकृपा स्पोर्ट्स क्लब गव्हाण संघाने सेमीफायनलमध्ये पहिल्या 8 संघांपैकी प्रवेश निश्चित केलाय आणि उर्वरित 8 संघांचा खेळ जो मात्र तासगाव कवठे महांकाळ तालुक्यातील आपल्या विधानसभेतील हे 16 संघ जे या स्पर्धेमध्ये खेळत आहेत त्यापैकीचा दुसऱ्या 8 संघांचा खेळ आपण पाहत आहोत. आज मात्र या स्पर्धेच्या माध्यमातून जे 8 संघ खेळत आहेत त्यांच्यापैकी कोण सेमीफायनलमध्ये प्रवेश निश्चित करेल की आपण कृपया. आणि 2 सलामीवीर बॅटर्स मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. स्ट्राइक पर आहे सूरज, नॉन स्ट्राइक पर आहे आयकॉन खेळाडू जावेद, बॉलिंग मार्क वरती गणेश शिंदे. एक मोठं लक्ष्य या ठिकाणी पूर्ण करायचं आहे ईगल स्पोर्ट्स क्लब रांजणी संघाला. याच मैदानावरती ईगल स्पोर्ट्स क्लब रांजणी संघानं 3 मोठ्या स्पर्धांचं विजेतेपद पटकावले. आज मात्र आमदार चषकाच्या माध्यमातून खेळताना आपण ईगल स्पोर्ट्स क्लब रांजणी संघाला पाहतोय आणि स्ट्राइकवर मात्र सूरज वैयक्तिक सलामीच्या 2 फलंदाजांमध्ये. पहिलाच बॉल, या वेळेला मात्र सीमारेषा पाठवण्याचा प्रयत्न आणि पहिल्याच बॉलवरती सूरजच्या बॅटमधून खणखणीत षटकार.
सीमारेषेच्या बाहेर अविनाश वाघमारे यांनी हा कॅच पकडलाय. विश्वजित फाउंडेशनचे सन्माननीय अविनाशजी वाघमारे, खूप खूप धन्यवाद. आणि ही कॅच पकडल्याबद्दल 51 रुपयांचं पारितोषिक आपल्याला एसपी ग्रुपच्या वतीने. या वेळेला चांगला चेंडू हाताळला गेलाय. लेग स्टिकच्या वरून ट्रॅव्हल करतोय बॉल यष्टीरक्षक कृष्णा पवारच्या दिशेने. पहिल्या चेंडूवरती षटकार ठोकून आपले इरादे जाहीर केले. कुठेतरी मोठं लक्ष समोर जरी असलं तरी हे मोठं लक्ष आम्ही पार पाडू शकतो हे कुठेतरी दाखवून दिलं. या वेळेला कव्हर्सच्या डेके चौकेच्या वरून खेळण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला जातोय. नोमॅन्स लँड मध्ये फटका. फिल्डर चेंडूला अडवण्यासाठी धावतायत. खूप चांगली फिल्डिंग त्या ठिकाणी पाहायला मिळते. अगदी सहजतेने मात्र 2 धावा घेतले गेलेत. दुहेरी धावेसोबत संघाचं धावफलक 8 धावांवरती. या संपूर्ण स्पर्धेचं थेट प्रक्षेपण आपण बघतोय tenniscricket.in च्या माध्यमातून. इंडियाज फर्स्ट टेनिस बॉल क्रिकेट वेबसाईट या स्पर्धेला आपल्या कॅमेऱ्यामध्ये कैद करते. यावेळेला समोरच्या दिशेने वाडिश लॉंग ऑन मध्ये आणखीन एक षटकार. गरजेची आहे कारण एक मोठं लक्ष पार पाडायचं आहे आणि प्रत्येक ओव्हरमध्ये तसं पाहिलं गेलं तर 18 धावा प्रति षटकाची सरासरी त्यांना गाठायची आहे. यावेळेला मात्र थोडासा कमी गतीने हा बॉल हाताळला गेला होता. स्विंग यानं मिस होतोय. विकेट किपर कृष्णा पवारकडे चाललाय चेंडू. गणेश शिंदे यावेळेला मात्र कुठेतरी विकेट अपेक्षित करत होते परंतु पंचांनी हा निर्णय फेटाळून लावला. अगदी हलक्या हाताने हा चेंडू हाताळला होता परंतु चेंडू मात्र निर्धाव. यावेळेला फुलर लेनचा बॉल पुन्हा एकदा लॉफ्ट करतोय वाडिश लॉंग ऑन क्षेत्राच्या दिशेने. फिल्डर त्या ठिकाणी तैनात आहे. एक सिंगल धाव घेतली जाते. कृष्णाच्या माध्यमातून चांगली फटकेबाजी आपण पहिल्या इनिंग मध्ये पाहिली. दुसऱ्या इनिंग मधून मात्र आपण सूरजला या ठिकाणी विस्फोटक होताना बघतोय. पहिल्या ओव्हर मधून मात्र खूप चांगले धावा, खूप चांगले रन्स येताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. पहिल्या ओव्हर नंतर मात्र धावसंख्या आहे बिनगडी बाद 15 धावा. दरम्यान एसपी ग्रुप आयोजित आमदार चषकाला खूप चांगलं सहकार्य आमच्या आयोजन समितीला लाभलं. ते मात्र MCN केबल नेटवर्क सन्माननीय निखिलजी शिंदे यांचं tenniscricket.in च्या माध्यमातून अगदी नीट अँड क्लीन असं थेट प्रक्षेपण जे आपण पाहतोय त्यासाठी जे इंटरनेट आमच्या आयोजन समितीला उपलब्ध करून दिलं ते आमचे MCN केबल नेटवर्कचे सहकारी मित्र सन्माननीय निखिलजी शिंदे यांचं एक विशेष आभार या स्पर्धेच्या माध्यमातून आपण या ठिकाणी व्यक्त करतोय. त्याचबरोबर सन्माननीय विशालजी रसाळ यांचं मैदानामध्ये आगमन होत आहे. तर विशालजी आपलंही या ठिकाणी एसपी ग्रुप आयोजित आमदार चषक 2022 मध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. दरम्यान एक ओव्हरची समाप्ती झाली आहे. 15 धावा धावफलकावरती पहिल्या ओव्हरनंतर आपल्याला आलेल्या पाहायला मिळत आहेत. 18 धावा प्रति षटकाच्या रिक्वायर्ड रन रेटनं मात्र बॅटिंग करायची आहे ती ईगल स्पोर्ट्स क्लब रांजणी संघाला कारण 5 ओव्हरमध्ये 90 धावांचं लक्ष समोर आहे. पहिलं षटक हाताळलं गणेश शिंदेनं. सूरजची चांगली फटकेबाजी आपण पाहिली. पहिल्या ओव्हरमध्ये 2 षटकार, 1 दुहेरी धावेचा फटका, 1 सिंगल रन, 2 निर्धाव चेंडू आले पहिल्या ओव्हरमधून. ओव्हरची मात्र समाप्ती. 1 ओव्हर नंतर 15 धावा. बॉलिंग मार्कवरती मात्र कृष्णा पवार. ओव्हर नंबर 2 साठी त्याला प्राचारण केलं जाते. हायवे एंडकडून गोलंदाजी करतील. आपल्या गोलंदाजीला अनुसरून मात्र कुठेतरी फिल्डिंग सजवण्याचा त्याचा प्रयत्न सुरू आहे परंतु आपल्या प्रत्येक इनिंगला मात्र 25 मिनिटांचा अवधी 5 ओव्हर सामना असताना त्याचबरोबर 4 ओव्हरचा सामना असताना आपल्याला प्रत्येक इनिंगला 20 मिनिटाची अवधी एक निर्धारित वेळ आपल्याला दिली जाईल आणि त्या निर्धारित वेळेमध्येच आपल्याला सामना पूर्ण करावा लागेल. इनिंगसाठी आपल्याला ही अवधी दिली जाते. दरम्यान कृष्णा पवार बॉलिंग मार्कवरती सज्ज होतोय. सूरज स्ट्राईकवरती. राईट आर्म राऊंड विकेटचा मारा. पहिलाच बॉल स्वीप केलाय. डीप मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे षटकार. कृष्णा पवारच्या पहिल्याच बॉलवरती चढवलाय हल्ला. 6 धावांसाठी षटकार. सूरज विरुद्ध कृष्णा, बेस्ट वर्सेस बेस्ट. दुसऱ्या बाजूला मात्र जावेद एक आयकॉन खेळाडू आहे. बॉलिंग मार्कवरती सुद्धा एक आयकॉन खेळाडू आपल्याला पाहायला मिळतो म्हणजे कृष्णा पवार. पहिल्या चेंडूवरती 6 धावा आल्या. धावसंख्या झाली ती 21. संघर्ष आहे या मॅच मध्ये ईगल स्पोर्ट्स रांजणी संघासाठी कारण एक मोठं धावफलक या ठिकाणी पूर्ण करायचंय. अकुट टप्प्याचा बॉल यावेळेला मात्र
टॅप करण्याचा प्रयत्न लॉफ्ट केलाय चेंडूला एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये मात्र फिल्डर तैनात पकडला जातोय झेल आणि समाप्त होतोय सूरजचा खेळ हा पहिला विकेट येताना कृष्णा पवारच्या गोलंदाजीवरती सूरजची खेळी संपुष्टात विकेटचं पतन खेळाडू बाद खूप चांगला फटका एक्झिक्यूट केला होता आपटलेला बॉल होता ज्याला मात्र इनसाइड आउट लॉफ्ट केलं होतं एक्स्ट्रा कव्हर रिजन बाउंड्री लाईनच्या दिशेने खूप चांगला अप्परकटचा फटका केला होता परंतु अर्धवट मनानं थोडीशी ताकद कमी पडली फटक्यामध्ये सीमारेषेवरती फिल्डर तैनात होता एक चांगला फटका केल्यानंतर सुद्धा या ठिकाणी झेलबाद होताना सूरज आपल्याला पाहायला मिळतोय चांगली फटकेबाजी आतापर्यंत केली होती सूरजने सुरुवात खूप चांगल्या पद्धतीची करून दिली आपल्या संघाला आणि सूरज बाद झाल्यानंतर आता मात्र नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये गेलेला आपण पाहतोय बाबरनं गोलंदाजी सुद्धा केली जावेद एक चांगला खेळाडू म्हणून त्याच्याकडे पाहतोय परंतु जावेदला अजूनपर्यंत तरी संधी मिळाली नाहीये स्ट्राईकवर येण्याची कृष्णा पवार एक विकेट पटकावतोय 6 धावा खर्च करतोय पहिल्या 2 चेंडूंवरती दरम्यान पुन्हा एकदा आम्ही विशेष आभार व्यक्त करतोय आमच्या आयोजन समितीला केलेल्या अनमोल अशा सहकार्याबद्दल MCN केबल नेटवर्क सर्वा निखिलजी शिंदे यांचं स्ट्राईकवर येतील बाबर नवीन फलंदाज सूरजच्या जागेवरती कृष्णा पवार यावेळेला अगोदर जर आपण पाहिलं तर सूरज डावकुरे आताचा फलंदाज होता त्याच्यासाठी अराउंड स्टम्प्स गोलंदाजी करत होते आता मात्र ओव्हर द विकेट येत आहेत हायवे एंड कडून कॅमेरामॅन एंड कडून गोलंदाजी राईट आर्म ओव्हर द विकेट यावेळेला चांगला फटका चेंडू जातोय मात्र स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे आणि पंचांकडून मात्र फिल्डिंग रिस्ट्रिक्शन साठी नो बॉलचा इशारा त्या ठिकाणी दर्शवला जातोय आपल्याला बघा फिल्डिंग सजवताना एका बाजूला 5 एका बाजूला 4 असे फिल्डर सजवायचे आहेत या ठिकाणी मला वाटतं एका बाजूला जास्त फिल्डर सजवले गेले आहेत कुठेतरी मळणगाव स्पोर्ट्स क्लब संघाच्या माध्यमातून 5-4चा रूल जो आहे तो या स्पर्धेमध्ये लागू केला जातोय त्यामुळे आपण फिल्डिंग सजवताना थोडंसं लक्ष द्या फिल्डिंग रिस्ट्रिक्शन्स या ठिकाणी असतील पॉवर प्ले मध्ये 2 खेळाडू 30 यार्ड सर्कलच्या बाहेर त्यानंतर मात्र 5-4चा रूल या स्पर्धेमध्ये लागू राहणार आहे तो नियम सुद्धा आपल्याला या स्पर्धेच्या माध्यमातून पाळावा लागेल आणि या वेळेला मात्र त्याच फिल्डिंग रिस्ट्रिक्शन साठी पंचांनी मात्र नो बॉलचा इशारा दर्शवलाय नो बॉल आणि नो बॉल वरती चौकार 5 धावा आल्या मागील चेंडूवरती फ्री हिटचा बॉल त्यांनी दर्शवलाय अंपायर्स त्या ठिकाणी आहेत आणि नक्कीच चांगलं बारीक लक्ष आहे मुंबई क्रिकेट असोसिएशन मान्यताप्राप्त पंचांचं पॅनल ज्येष्ठ पंच वय वर्ष 62 35 ते 40 वर्षांचा दांडगा अनुभव मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून संजय मल्होत्रा सर स्ट्रेट अंपायरच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत यावेळेला फ्लिक करण्याचा प्रयत्न होतोय चेंडूला बॅटची काढा घेतोय शॉट फाईन लेग मध्ये जातोय फिल्डर थोडेसे फंबल झालेत बॅकवर्ड स्क्वेअर लेग मधून चेंडूला अडवण्यासाठी फिल्डर आलाय बॅकअप करतोय चेंडूला बसून घ्या तिकडे सर्वांनी बसून घ्या प्लीज मॅच मध्ये एक्साइटमेंट आहे आम्हाला सुद्धा कळतंय परंतु आपण सर्वांनी खेळाडू कक्षामधूनच ही मॅच बघायची आहे फ्री हिटच्या बॉलवरती 2 धावा आल्यात धाव फलकावर धावा आतापर्यंत आपण जर पाहिलं तर 28 दुसरं षटक प्रगतीपथावर आहे कृष्णा पवार यावेळेला फ्लाइट देण्याचा प्रयत्न बाबरनं मात्र हा फटका एक्झिक्यूट केलाय यावेळेला एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने फिल्डर त्या ठिकाणी उपस्थित चांगला थ्रो त्या ठिकाणी करताना पाहायला मिळतील फिल्डर तोपर्यंत चांगलं रनिंग बिटवीन द विकेट यावेळेला जावेद आणि बाबरच्या माध्यमातून 2 धावा अर्जित केल्या गेल्या संघाच्या धावसंख्येच्या खात्यामध्ये 2 धावांची वाढ 2 धावांची प्रगती 2 धावांचा विकास 2 धावांचा बदल 2 धावांचं परिवर्तन 2 धावांचा चेंज होतोय धावफलकावर 30 धावा आपण पाहू शकता कृष्णा पवार याच्या गोलंदाजीतले मात्र आतापर्यंत 4 चेंडू पूर्ण झालेत 2 चेंडूंचा खेळ शिल्लक पंचांच्या डाव्या बाजूने 12 ते 15 पावलांचा रनअप हायवे एंड कडून गोलंदाजी करतोय कृष्णा पवार स्ट्राईकवर आहे बाबर धावसंख्या आहे 30 धावांवरती एका गड्याच्या मोबदल्यात ईगल स्पोर्ट्स क्लब रांजणी यावेळेला मात्र स्लॉट मध्ये फाईन लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे सन्माननीय रोहितदादा पाटील यांच्या बॅनरला
खूप सारे पुरस्कर्ते आपण पाहू शकता. महाकाली फॅब्रिकेशन्स, मंगलज्योत एंटरप्राइजेस, त्याचबरोबर MM वॉटर सप्लायर्स, लिओपोल्ड, महाराजा फास्ट फूड, MK जनरल स्टोअर्स, त्याचबरोबर चिदंबरम अर्थ मूव्हर्स. यावेळेला स्लोअर वन चेंडू हाताळण्याचा प्रयत्न, फटका मात्र तितकासा टायमिंग करू शकलेले नाहीयेत फलंदाज. बाबरच्या बॅटमधून मात्र या बॉलवरती फक्त आणि फक्त एकच धाव घेतली जाणार आहे आणि एकेरी धावेसोबत संघाचं धावफलक मात्र जाऊन पोहोचेल ते 37 धावांवरती. 2 ओव्हरची समाप्ती आणि 2 ओव्हर नंतर मात्र संघाचं धावफलक मात्र जाऊन पोहोचते 18.5 धावा प्रति षटकाच्या सरासरीनं एका कडेच्या मोबदल्यात 37 धावांवरती. म्हणजे चांगलं पाठलाग या ठिकाणी करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. प्रति षटकामागे 18 धावा बनवायच्या आहेत. आता मात्र धावफलकाची स्थिती जर आपण पाहिलात तर 2 ओव्हरमध्ये 37 धावा आल्यात. म्हणजे जो रिक्वायर्ड रन रेट होता पहिल्या मॅचच्या सुरुवातीला तो होता मात्र 18 धावा प्रति षटकाचा आणि दुसऱ्या ओव्हर नंतर मात्र 18.5 धावा धावफलकावरती प्रति षटकाच्या सरासरीनं 37 धावा आल्यात. म्हणजे ही मॅच जिंकण्यासाठी अजूनही 53 धावांची आवश्यकता आहे. उर्वरित 18 चेंडू आणि 53 धावांची गरज. एका मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करायचा जरूर आहे, परंतु सुरुवात खूप चांगल्या पद्धतीची होताना आपल्याला दिसते. दरम्यान या नंतरच्या सामन्यासाठी आपण टॉस पूर्ण करण्यासाठी विनंती करतोय. जय हनुमान स्पोर्ट्स क्लब कवटे महांकाळ विरुद्ध धनंजय स्पोर्ट्स क्लब जाकापूर. दोन्ही संघांचे कॅप्टन्स आपण कृपया प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये यायचे. पुढवलं जाणार आहे पुढील मॅचचा टॉस. इनिंग ब्रेक मध्ये आपण पुढील मॅचचा टॉस पूर्ण करणार आहोत. सेकंड इनिंगचा खेळ सुरू आहे. या नंतरच्या मॅच साठी मात्र आपण विनंती करतोय सन्माननीय अनिलजी भोसले सर, आपण आपल्या शुभ हस्ते पुढील मॅचचा टॉस या ठिकाणी पूर्ण करून घ्यायचा आहे. जय हनुमान कवटे महांकाळ विरुद्ध धनंजय स्पोर्ट्स जाकापूर. बॉलिंग मार्क वरती अभिजित शिंदे. यावेळेला पहिल्याच बॉल वरती बाबरने आपल्या बॅटचा फेस ओपन केलाय. एपी मोबाईल शॉपीच्या बॅनरवर जाऊन लागतोय चेंडू. षटकार. या अगोदर सूरज, त्यानंतर मात्र बाबर. जावेद मात्र नॉन स्ट्राईक वर उभा आहे. डे 1 पासून आपण जर पाहिलात यावेळेला आणखीन एक चांगला फटका या ठिकाणी पाहायला मिळतोय. आणखीन एक चौकार बाबरच्या बॅटमधून. उत्कृष्ट फटकेबाजी. 2 चेंडूवरती 10 धावा आलेत. धावसंख्या 47 धावांवरती जाऊन पोहोचते. 18 धावा प्रति षटकाचा रिक्वायर्ड रन रेट होता सुरुवातीला. पहिल्या 2 ओव्हर मधून 37 धावा आलेत आणि तिसऱ्या ओव्हरच्या पहिल्या 2 चेंडूंवरतीच 10 धावा खर्च करतोय गोलंदाज अभिजित शिंदे. बाबरची मात्र खूप चांगली फटकेबाजी. वैयक्तिक 25 धावांवरती फलंदाजी करतोय बाबर. जावेद मात्र इनिंगच्या पहिल्या बॉल पासून आपण जर पाहिलं तर नॉन स्ट्राईक वर उभा आहे. यावेळेला चांगला ड्राईव्ह पाहायला मिळतोय. कव्हर क्षेत्राच्या दिशेने लॉंग ऑफ मध्ये फिल्डर तैनात. एक धाव घेतली. दुसऱ्याचा प्रयत्न. चांगला थ्रो. एक सिंगल धाव येते या चेंडूवरती आणि आता मात्र जावेदला संधी मिळेल. या मॅच मध्ये आता मात्र रंगत जरूर वाढताना दिसते. जावेद स्विच इट करण्याचा प्रयत्न करत होता. रिव्हर्स फटका खेळण्याच्या कुठेतरी प्रयत्नात दिसला. चेंडू आणि बॅट मध्ये मात्र कोणताही संपर्क घडवून आणता येत नाहीये जावेदला. चेंडू मात्र कृष्णा पवारच्या हातामध्ये. पहिला चेंडू निर्धाव येतो या ओव्हर मधून. यावेळेला मात्र जावेदच्या बॅटमधून मिस टाइम फटका. बॅटच्या अगदी स्टिकरला लागतोय चेंडू. डीप मिड विकेट मधून फिल्डर धावतोय, चेंडूला अडवतोय. तोपर्यंत एक धाव घेतली जावेदनं आणि बाबरनं. एक षटकार, एक चौकार, 2 सिंगल धावा, एक निर्धाव चेंडू. अशा पद्धतीने मात्र 5 चेंडू या ओव्हर मधले पूर्ण होत आहेत. एकूण धावसंख्या जर पाहिली तर या ओव्हर मध्ये आल्या त्या 12 धावा आणि संघाचं धावफलक मात्र 49 धावांवरती जाऊन पोहोचलंय. शेवटचा एक बॉल शिल्लक आहे या तिसऱ्या ओव्हर मधून. बॉलिंग मार्क वरती अभिजित शिंदे आणि स्ट्राईक वर यावेळेला मात्र बाबर.
बाबर सुद्धा या वेळेला एक कौशल्यपूर्ण बॅटिंग करण्याचा प्रयत्न करत होता. उलट्या हाताने फटका खेळण्याच्या प्रयत्नामध्ये चेंडू मात्र विसावतोय तो कृष्णा पवार यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. निर्धाव चेंडू नव्हते सांगता. 3 ओव्हर नंतर संघाची धावसंख्या मात्र 49 धावा. या ओव्हरमधून आल्या 12 धावा. पहिल्या ओव्हरमध्ये जर आपण पाहिलं तर गणेशने गोलंदाजी केली होती, 15 धावा त्याने खर्च केल्या. दुसऱ्या ओव्हरमधून कृष्णा जो मात्र आयकॉन खेळाडू गोलंदाजी मार्कवर आला होता, त्याच्या गोलंदाजीवरती 22 धावा त्याने खर्च केल्या. आणि तिसऱ्या ओव्हरमधून अभिजित शिंदे अवघ्या 12 धावा खर्च करतोय. म्हणजे कुठेतरी आलेख जो आहे धावसंख्येचा, सरासरीचा आलेख जो आहे तो थोडासा आता खालावलेला दिसतोय. पहिल्या 2 ओव्हरमधून खूप चांगली सरासरी गाठली गेली होती. 18.5 धावा प्रति षटकाच्या सरासरीनंतर 2 ओव्हरमध्ये 37 धावा आल्या होत्या. आणि तिसऱ्या ओव्हरमध्ये अवघ्या गणेश आणि कृष्णाच्या गोलंदाजीला उत्तर देत अभिजितनं खूप चांगलं गोलंदाजीचं प्रात्यक्षिक केलं. 12 धावा खर्च करत संघाची एकूण धावसंख्या 3 ओव्हर नंतर 49 धावांवरती आहे. गोलंदाजी मार्कवरती गणेश शिंदे वैयक्तिक दुसरं आणि संघासाठीचं 4थं षटक हाताळण्यासाठी त्याला संधी मिळते. 49 धावा धावफलकावरती आहेत. जिंकण्यासाठी 90 धावांचं लक्ष्य समोर आहे. म्हणजे अजूनही ही मॅच जिंकण्यासाठी 41 धावांची आवश्यकता आहे. पुढील मॅचचा टॉस आपण या ठिकाणी पूर्ण करत आहोत. जय हनुमान स्पोर्ट्स क्लब कवटे मांकळ त्यांच्या विरोधामध्ये असेल मात्र धनंजय स्पोर्ट्स क्लब जाखापूर. दोन्ही संघांचे कर्णधार. आपल्याला विनंती असेल आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये यायचंय. आपण पुढील मॅचचा टॉस त्या ठिकाणी पूर्ण करतोय आणि हा टॉस मात्र पूर्ण केला जाईल सन्माननीय अनिल भोसले सर यांच्या शुभ हस्ते. कृष्णा पवार बॉलिंग मार्कवरती. जावेद या वेळेला मात्र पुन्हा एकदा मिस टाइम फटका खेळतोय. बॅटची लिडिंग एज घेतली आहे कृष्णा पवारच्या हातामध्ये. कॉटन बोल्ड. जावेदची खेळी संपुष्टात. आणखीन एक झटका ईगल स्पोर्ट्स क्लब रांजणी संघाला. जय हनुमान स्पोर्ट्स क्लब कवटे मांकळ आपण कृपया टॉस साठी लवकरात लवकर यायचे. जावेद बादून माघारी परतलाय. हर्षल मैदानाच्या आतमध्ये जातोय. उर्वरित मात्र हा चेंडूंचा खेळ शिल्लक राहिलेला आहे तो 11 आणि 11 चेंडूंमध्ये जिंकण्यासाठी मात्र 41 धावांची आवश्यकता आहे. न्यू बॅट्समन इन हर्षल. नॉन स्ट्राईक वरती आहे बाबर. बॉलिंग मार्क वरती कृष्णा पवार वैयक्तिक दुसरं षटक हाताळतोय. षटक क्रमांक वैयक्तिक दुसरं संघासाठीचं 4थं. पहिल्या चेंडूवरती विकेट पटकावली ती जावेद सारख्या आयकॉन खेळाडूची. ईगल स्पोर्ट्स क्लब रांजणी विरुद्ध मळणगाव स्पोर्ट्स क्लब मळणगाव यांच्यामध्ये चालू असलेली एक दैदिप्यमान देखणी दिमागदार स्पर्धा. आमदार चषकाची ही तिसरी मॅच. पहिला बॉल फ्लाइट देण्याचा प्रयत्न. या वेळेला मात्र मोठा फटका खेळतोय फलंदाज. या वेळेला पाठवतोय चेंडूला डीप मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे. षटकार. आले आले आपल्या बॅटचा फेस ओपन केला कारण त्याला मॅचची स्थिती माहिती आहे, मॅचची परिस्थिती माहिती आहे. कमी चेंडू हातामध्ये शिल्लक आहेत, जास्त दबाव बनवायचे आहेत आणि त्यामुळे पहिल्याच बॉल पासून आक्रमक झालेला हर्षल पाहायला मिळतोय. पहिल्या चेंडूवरती आल्या आल्या घेतलाय गोलंदाजाचा समाचार. पाठवलाय चेंडू सीमारेषा पार. ठोकला जातोय खणखणीत. एसपी ग्रुप आयोजित आमदार चषक षटकार. आणि आतापर्यंत जे दोन्ही विकेट्स आलेले आहेत ते कृष्णा पवारच्या खात्यामध्ये, ज्यामध्ये आपण पहिली विकेट पाहिली ती सूरजची आणि दुसरी विकेट येते ती जावेदची. या वेळेला टप्प्याचा बॉल. या वेळेला मात्र कॅच पकडण्याचा प्रयत्न, परंतु पंचांचा इशारा बघूया काय आहे. इट्स अ नो बॉल. थ्रो गोलंदाजी या वेळेला पडताळली जाते. गोलंदाज कृष्णा पवारला या वेळेला रोख लगावली जाणार आहे. नो प्लस 3 धावांची पेनल्टी. थ्रो गोलंदाजी या ठिकाणी केली जाते. कृष्णाच्या माध्यमातून पंचांनी मात्र ती पडताळली आहे आणि कृष्णा पवारला या ठिकाणी बॅन लावला जाईल. चला, पंचांची कोणी वादविवाद करायचा नाहीये. पंचांचा निर्णय हा अंतिम निर्णय असेल. थ्रो बॉलिंग. चला, पंचांची वादविवाद करू नका, लगेच आपण मॅच चालू करा. अंपायर डिसिजन विल बी फायनल डिसिजन.
आणि पुढील मॅचचा टॉस तोपर्यंत आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये पूर्ण करतोय. अनिल भोसले सरांच्या शुभ हस्ते जय हनुमान स्पोर्ट्स क्लब कवटे मांकाळ आणि विरोधामध्ये आहे मात्र धनंजय स्पोर्ट्स क्लब जाकापूर आणि त्यांच्यामधला हा टॉस सन्माननीय अनिलजी भोसले सरांच्या शुभ हस्ते आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये पूर्ण करतोय. नो बॉलवर या ठिकाणी मात्र गोलंदाज कृष्णा पवारला आता मात्र रोख लगावली जाईल. नो प्लस 3 धावांची पेनल्टी आणि त्यावर एक धाव धावून काढली गेली आहे. तर एकूण 5 धावा धावफलकावरती अंकित केल्या जातील. संघाची धावसंख्या मात्र या 5 धावांसोबत जाऊन पोहोचेल ती 60 धावांवर. म्हणजे जिंकण्यासाठी अजूनही 30 धावांची गरज आहे. चेंडू झालेत या ओव्हर मधले 2 म्हणजे 10 चेंडू जिंकण्यासाठी 30 धावांची गरज. दरम्यान या पुढील मॅचचा टॉस पूर्ण झालाय. जय हनुमान स्पोर्ट्स क्लब कवटे मांकाळ या संघाने मात्र टॉस जिंकलाय आणि प्रथम फिल्डिंग करण्याचा निर्णय स्वीकारलाय आणि निमंत्रित केलंय ते मात्र फलंदाजी करण्यासाठी प्रथमतः धनंजय स्पोर्ट्स क्लब जाकापूर संघाला. तर लगेच दोन्ही संघांनी मात्र ही मॅच संपल्यानंतर मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. तत्पूर्वी या मॅच मध्ये मात्र एक वेगळी चुरस वेगळी रंगत येताना आपल्याला पाहायला मिळते. मॅच मध्ये ट्विस्ट येते कारण एक नो बॉल आणि मग कृष्णा पवार सारख्या गोलंदाजाला या ठिकाणी रोख लगावल्यानंतर 5 धावा आल्या. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 60 धावांवरती आणि जिंकण्यासाठी आता मात्र 10 चेंडूंमध्ये 30 धावांची आवश्यकता. फ्री हिटचा बॉल आहे. बॉलिंग मार्क वरती नवीन गोलंदाज येतोय जन्मंजय. स्ट्राइक वर असेल बाबर. आता मात्र मॅच मध्ये एक वेगळी रंगत पाहायला मिळते. अतिरिक्त धावा आलेत आणि जन्मंजयच्या पहिल्या चेंडूला पाठवलंय मात्र या ठिकाणी फाईन लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे 1 बाउन्स 2 बाउन्स चेंडू सीमारेषा पार. मिळतील धावा 4 आणि हा येतोय खडखडीत एसटी ग्रुप आयोजित आमदार चषक चौकार. या ओव्हर मधला हा तिसरा चेंडू पूर्ण केला. आता मात्र 9 चेंडू शिल्लक राहिलेत आणि 26 धावांची आवश्यकता ही मॅच जिंकण्यासाठी ईगल स्पोर्ट्स क्लबला. या वेळेला सुंदर फटका बाबरच्या बॅट मधून जन्मंजयच्या चौथ्या चेंडूचा समाचार. चेंडू सीमारेषा पार. षटकार. दिसतोय फाईन लेग मध्ये एक चौकार ठोकला. डीप मिड विकेट मध्ये एक षटकार ठोकलाय. जिंकण्यासाठी 8 चेंडू आणि 20 धावांची गरज. आणखीन एक आखू टप्प्याचा बॉल. हा बॉल सुद्धा फाईन लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे. षटकार. एक एक क्षणी असं वाटलं होतं की या मॅच मध्ये मळणगाव स्पोर्ट्स क्लबचं वर्चस्व आहे. परंतु यानंतर मात्र जर आपण पाहिलात तरी आता ज्या स्थितीमध्ये ही मॅच आहे ईगल स्पोर्ट्स क्लब रांजणी संघाच्या डगआउट मध्ये उत्साहाचं वातावरण. बॅक टू बॅक 2 षटकार. बाबरच्या बॅट मधून एक जबरदस्त विस्फोटक बॅटिंग आपल्याला पाहायला मिळते. 4 ओव्हर नंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 82 धावांवरती. जिंकण्यासाठी फक्त आणि फक्त 8 धावांची आवश्यकता.
आणि संदीप बाबर वैयक्तिक 48 धावांवरती बॅटिंग करतोय मित्रांनो. एका बाजूने कृष्णा पवारनं अर्धशतक झळकावलंय, तर दुसऱ्या बाजूने मात्र संदीप बाबर त्याला तोडीस तोड उत्तर देण्याचा प्रयत्न करतोय. 6 चेंडू आणि 8 धावांची आवश्यकता, म्हणजे या ओव्हर मध्ये एकूण 33 धावा आल्या आहेत, ज्यामध्ये बॅक टू बॅक 3 षटकार, एक चौकार, नो बॉल वरती पेनल्टीचे 5 रन आणि एक षटकार आलाय तो दुसऱ्या चेंडूवरती. म्हणजे एकूण 4 षटकार, एक चौकार, 5 धावांची पेनल्टी, अशा पद्धतीने 33 धावा या ओव्हर मधून आल्यानंतर उर्वरित 6 चेंडूंमध्ये जिंकण्यासाठी 8 धावांची आवश्यकता आहे. संदीप बाबर वैयक्तिक 48 धावांवरती फलंदाजी करतोय, 2 धावा दूर आहे आपल्या अर्धशतकापासून आणि ही मॅच जिंकण्यासाठी 8 धावा त्याला बनवायच्या आहेत आपल्या संघासाठी. सुरुवातीच्या 2-3 ओव्हर मध्ये जर आपण असं वाटलं होतं कुठेतरी की ही मॅच मळणगाव स्पोर्ट्स क्लब संघाच्या बाजूने कौल देते की काय, परंतु ही ओव्हर या मॅचचा टर्निंग पॉइंट ठरली आहे. या मॅच मध्ये एक वेगळं ट्विस्ट घेऊन आली आहे ही ओव्हर. 6 चेंडू 8 धावा, बॉलिंग मार्कवर कोण येणार शेवटच्या ओव्हर साठी. 12 चेंडूंमध्ये 41 धावांची गरज होती, आता मात्र 6 चेंडूंवरती 8 धावांची आवश्यकता आहे. That's why we always used to say की क्रिकेट इज अ गेम ऑफ अनसर्टिनिटी. क्रिकेट हा भारी भरकम अनिश्चिततेचा खेळ आहे. क्रिकेटमध्ये कोणतीही धावसंख्या ही विजयाची गॅरंटी देऊ शकत नाही. आणि ही मॅच पाहत असताना आमच्या डोळ्यासमोर येतोय 12 मार्च 2006 चा दिवस, ज्या ठिकाणी ऑस्ट्रेलिया विरुद्ध साऊथ आफ्रिकेचा सामना रंगला होता. 434 धावांचा पाठलाग करायचा होता साऊथ आफ्रिकेच्या संघाला आणि हर्षल गिफ्टच्या एका विस्फोटक खेळीसोबत 438 धावा साऊथ आफ्रिकेच्या संघानं चेस केल्या होत्या. आणि तशाच पद्धतीची एक मॅच आपल्या मैदानाच्या आतमध्ये, धावसंख्येचा उच्चांक गाठायचा आहे आणि तो गाठण्याचा यशस्वी प्रयत्न होतोय ईगल स्पोर्ट्स क्लब रांजणी संघाकडून. 6 चेंडू 8 धावांची आवश्यकता. स्ट्राइक पर आहे हर्षल, बॉलिंग मार्क वरती. अजयचा पहिला चेंडू, यावेळेला क्विकर वन डिलिव्हरी. एक वेगवान चेंडू, टप्पा पडल्यानंतर अगदी वेगानं चेंडू पुढे सरकतोय. कोण जिंकणार या मॅच मध्ये, मळणगाव की रांजणी. कृष्णा पवार यष्टीरक्षकाच्या भूमिकेत शेवटचं षटक हाताळतोय अजय. स्ट्राइक वर आहे हर्षल. यावेळेला समोरच्या दिशेने फटका एक्झिक्यूट केलाय अलॉंग विथ द कार्पेट. 4 धावांसाठी एक चौकार. जब तक न सफल हो चैन नींद को त्यागो तुम, संघर्ष का मैदान छोड़ मत भागो तुम, कुछ किए बिना जय जयकार नहीं होती और कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. जबरदस्त बॅटिंग संदीप बाबर आणि हर्षलच्या जोडीकडून. मोठं लक्ष समोर होतं, परंतु संदीप बाबरनं जी विस्फोटक बॅटिंग केली आहे, सूरजने जी विस्फोटक बॅटिंग केली आहे, त्याचबरोबर संघाला जिंकण्यासाठी 3 चेंडूंवरती 3 धावांची आवश्यकता आहे आणि संदीप बाबरला अर्धशतक पूर्ण करण्यासाठी 1 धावेची आवश्यकता आहे. मित्रांनो, एकदा जोरदार टाळ्या संदीप बाबरसाठी झाल्या पाहिजेत. 2 धावा बनवायच्या आहेत. यावेळेला टॅप करतोय, एक सिंगल तर घेतली जाईल, दुसऱ्याचा प्रयत्न होणार का. थ्रो चांगला आहे, थ्रो कडे आपण जर पाहिलं तर गणेश शिंदे चेंडूवरती आहे आणि चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न आणि दुसरी धाव घेतली जाते आणि याचबरोबर संदीप बाबरचं अर्धशतक या मॅच मध्ये पूर्ण होत आहे. मित्रांनो, एकदा जोरदार टाळ्या संदीप बाबरच्या या अर्धशतकासाठी. परंतु ही मॅच जिंकवायची आहे संदीप बाबरला. 2 चेंडू आणि 2 चेंडूंवरती 1 धावेची आवश्यकता. कंपल्सरी चेस आपल्याला करायचा या स्पर्धेचा नियम आहे.
काय मॅच रंगली आहे मित्रांनो. ही मॅच आवडली असेल तर दोन्ही संघांसाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. आणि याचबरोबर ही एकेरी धाव घेतली आहे संदीप बाबरने आणि या मॅचचा विजेता आहे ईगल स्पोर्ट्स क्लब रांजणी. जोरदार टाळ्या. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत संदीप बाबरसाठी. जबरदस्त बॅटिंग केली आहे. 90 धावांचा पाठलाग करायचा होता. अर्धशतक स्वतःच पूर्ण केलं आणि त्याचबरोबर संघाला एक हाती विजय या ठिकाणी एक चेंडू राखत मिळवून दिलाय. त्याबद्दल संदीप बाबर आपलं मनपूर्वक अभिनंदन. आणि हे मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक सुद्धा जात आहे संदीप बाबर याला, कारण एक जबरदस्त मोठी मॅच या ठिकाणी त्याला पूर्ण करायची होती आणि त्या मॅच मध्ये संदीप बाबरनं विस्फोटक अशी बॅटिंग केली. 50 धावांची अर्धशतकी खेळी त्याच्या बॅटमधून झाली आणि ईगल स्पोर्ट्स क्लब रांजणीचा संघ या मॅच मध्ये विजेता संघ ठरला.